बातमी अर्थातच गेले अनेक दिवस लोकशाही मराठीनं लावून धरलेली आहे। बारमध्ये पैसे उधळणाऱ्या महेश मांडोळेचा आणखीन एक कारनामा समोर आलेला आहे। पीठाअंतर्गत कारवाई केलेला आरोपी महेश मांडोळे याच्या हातातून पळाला होता। आरोपी महेश मांडोळेच्या हलगर्जीपणामुळे आरोपीचं पोलीस ठाण्यातून पलायन झालेलं होतं। आरोपी निसटलेला मांडोळेच्या हातातून महेश मांडोळेला पाठीशी कोण घालत आहे हा मुद्दा उपस्थित आहे। या प्रकरणातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई नाहीये। नवी मुंबईतील नेरूळ मधल्या एका लॉजवर वेश्या व्यवसायात मुली पुरवणाऱ्या साहिल उर्फ शिराजुल मंडल याला पोलिसांनी अटक केली होती। या आरोपीची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना महेश मांडोळे याच्या हलगर्जीपणामुळे नेरूळ पोलीस ठाण्यातून आरोपी मंडल पसार झाला होता। या घटनेनंतरही महेश मांडोळे याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। मांडोळेवर कारवाई न झाल्यानं मांडोळे पुन्हा त्याचा वसुलीचा धंदा करतच होता। याच महेश मांडोळेनं कोपरखैराणे इथल्या नटराज बारमध्ये पैसे उधळलेले होते। महेश मांडोळे याला वरिष्ठांकडून अभय मिळत आहे असा आरोप आहे। मांडोळे ज्यांच्यासाठी वसुली करतोय त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। मास्टर माइंडवर कोणतीही कारवाई का झाली नाही हा मुद्दा सातत्यानं लोकशाही मराठी लावून धरतंय। लोकशाही मराठीने हे प्रकरण पहिल्यांदाच उघडकीस आणलेलं आहे। या प्रकरणातील संबंधित वरिष्ठांवर ठोस कारवाई होण्याची शक्यता ही आता वर्तवली जात असताना कारवाई का होत नाही हा मुद्दा आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पाणी कुठं मुरत आहे? लागू खरं तर खूप इंटरेस्टिंग हा सगळा विषय आहे। महेश मांडोळे हा जो पोलीस हवालदार आहे सामाजिक सुरक्षा विभागाचा, गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये नेरळ जवळील शिरसवणे गावामध्ये एका लॉजवरती त्यानं कारवाई केली होती आणि समीर मंडल हा जो आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई, त्याचबरोबर एका वेटरवरती कारवाई केली होती आणि या सगळ्या आरोपींना नेरळ पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान या समीर जो हा मांडोळे आहे त्याच्या हातातून हा समीर पळून गेला होता। खरं तर त्या काळामध्ये ह्या महेश मांडोळेवरती निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित होतं। मांडोळे त्या काळात जर निलंबित झाला असता तर तो पुन्हा या अशा स्वरूपाचे ज्या बारमध्ये पैसे उधळत होता त्या सगळ्या गोष्टी घडल्या असं नसत्या। कारण ज्या पद्धतीने एखादा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जातो त्यावेळेस त्याच्यावरती कठोर कारवाई करणं अपेक्षित असतं। कारण पोलिसांचा या सगळ्या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा झाला होता। नेरळ पोलिसांमध्ये त्या ठिकाणी जे उपस्थित अधिकारी होते सामाजिक सुरक्षा विभागाचे, त्या अधिकाऱ्यांच्याच म्हणजे त्या मांडोळेच्या हातातून हा आरोपी पळून थेट पश्चिम बंगालमधील कलकत्ता या ठिकाणी पळून गेला होता। आपण पाहिलं तर महेश मांडोळे हा जो मांडोळे आहे त्या वेगवेगळ्या प्रकरणातून नेहमी चर्चेत राहिलेला आहे आणि या मांडोळेला पाठीशी नेमकं घालते कोण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे। आणि या मांडोळेवरती जोपर्यंत कारवाई होत नाही त्याच्यावरती निलंबनाची तर कारवाई आता दुसऱ्या प्रकरणात झालेली आहे, परंतु मुख्य प्रकरण जर आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या सामाजिक सुरक्षा विभागातून जो मलिदा हा सगळा मांडोळे जमा करून वरिष्ठांना देत होता त्या प्रकरणामुळेच या मांडोळेवरती कारवाई होत नाही आणि या सगळ्याचा पाठपुरावा जो आहे तो लोकशाही शेवटपर्यंत करणार आहे। अगदी चंद्रशेखर, गेले अनेक दिवस आपण ही बातमी लावून धरतोय, पण मुळात महेश मांडोळे याचा मास्टर माइंड जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता का अडचणी येत आहेत? मुळात पोचायचंच नाहीये का हा देखील मुद्दा यातून उपस्थित होतोय। अडचणी येत आहेत की इच्छाशक्तीचा अभाव आहे? थेट विचारतीये। नक्कीच खरं तर आपण पाहिलं तर हा महेश मांडोळे ज्या वरिष्ठांसाठी हा सगळा गैरप्रकार वाममार्गाने जो पैसा कमवत होता त्या वरिष्ठांकडून त्याला अभय दिले जात आहे असं म्हणावं लागेल। कारण महेश मांडोळेवरती कारवाई झाली, परंतु ज्या वरिष्ठांसाठी हे सगळं काम महेश मांडोळे करत होता त्यांच्यावरती कारवाई कधी होणार हा सगळ्यात लागवी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला जातोय। कारण महेश मांडोळे हा छोटासा प्यादा आहे, या मागची जी यंत्रणा आहे ती
फार मोठी यंत्रणा आहे. कारण नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर अशा स्वरूपाचे जे बेकायदेशीर व्यवसाय नवी मुंबई परिसरामध्ये सुरू आहे त्या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे तो महेश मांडवळे होता आणि त्याच्यावरती जी वरिष्ठ मंडळी कार्यरत होती त्यांच्यावरती सुद्धा कारवाई अपेक्षित आहे. कारण एकीकडे या महेश मांडवळेच्या हातातून आरोपी पळून जातो, त्या प्रकरणामध्ये त्याला वाचवलं जातं, त्या प्रकरणामध्ये त्याला कोणत्या पद्धतीची कारवाई केली जात नाही, पुन्हा त्याला त्याच पदावर अर्थात अशा स्वरूपाच्या या बेकायदेशीर कामावरती नियुक्त केलं जातं आणि या सगळ्या कामातून जो मलिदा भेटतो तो पुन्हा वरिष्ठांकडे दिला जातो आणि या सगळ्याचा जो माज असतो या महेश मांडवळेचा आपण पाहिलेला आहे. ज्या पद्धतीनं या महेश मांडवळेनं अक्षरशः पैसे उधळले होते. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एक पोलीस अधिकारी ज्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे, ज्याला कायद्याचं पूर्ण आकलन आहे, अशा पोलिसाकडून कायद्याचं उल्लंघन केलं जातं, कायद्याचा त्या ठिकाणी पायदळी तोडवलं जातं आणि याच मांडवळेनं अशा पद्धतीनं पैसे उधळले होते. त्यापूर्वीची जर आपण घटना पाहिली गेल्या वर्षातील मार्च 2025 मधील तर अशा पद्धतीनं सामाजिक सुरक्षा विभागात काम करणारा हा मांडवळे त्याच्याकडे अनैतिक मानवी तस्करी जी असती ती तस्करी रोखण्याचं काम आहे. परंतु हा मांडवळे जो आहे तो नवी मुंबई परिसरामधील ज्या पद्धतीनं सगळे बेकायदेशीर व्यवसाय सुरू होते, पिठाचे व्यवसाय सुरू होते, त्याचबरोबर डान्स बार ज्या ठिकाणी सुरू होते, त्याचबरोबर हुक्का पार्लर आणि वेगवेगळे बेकायदेशीर जे व्यवसाय असतात त्या व्यवसायांना अभय घालत होता आणि या महेश मांडवळेने हा जो सगळा जो मलिदा जमवून वरिष्ठापर्यंत पोहोचवत होता त्यांच्यावरती कारवाई होणं लागली फार महत्वाचं. निश्चित. चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.